क्वेश्चन नंबर 1 पेज नंबर 244. तर तुम्ही इथे चेक करू शकता. तुम्हाला सांगितलं इथे की शो रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि कॅश अकाउंट. तर आपण हे बनवलेलं आहे. फर्स्ट अकाउंट रिअलायझेशन अकाउंट, सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि तिसरं जे अकाउंट आहे ते कॅश अकाउंट आपण बनवलेलं आहे. ओके. पार्टनर्स कॅपिटलमध्ये आपल्याला इथे पार्टनर्स लोकांची नावं लिहायची आहेत. अमाऊंट्सच्या ऐवजी काय पार्टनर्स लोकांची नावं लिहायची आहेत. ओके. प्रत्येक लेजर अकाउंटला आपल्याला इथे डेबिट क्रेडिट असं लिहायचं आहे. डेबिट क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट. चला तर आपण हा क्वेश्चन आता सॉल्व करूया. आता रिझोल्युशनमध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट टिकमार्क करायची गरज नाही आहे. तर आपल्याला डायरेक्ट पोस्टिंग करायचं आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर इथे आपल्याला स्टार्टिंगला इन द बुक्स ऑफ लिहायचं असं. इन द बुक्स ऑफ इथे कंपनीचं नाव, जर कंपनीचं नाव क्वेश्चनमध्ये दिलं नसेल तर पार्टनर लोकांची नावं लिहायची आहेत. पार्टनर कोण कोण आहेत तर गणेश आहे आणि कार्तिक आहे. मग इथे इन द बुक्स ऑफ गणेश अँड कार्तिक. आता हे सॉल्व कसं करायचं आहे तर आपल्याला आधी असेट्स आणि लायबिलिटीज ट्रान्सफर करायच्या आहेत. मग असेट म्हणजे काय तर असेट म्हणजे काय डेबिट साईड असते. असेट कुठली साईड असते डेबिट साईड असते आणि लायबिलिटी कुठली असते क्रेडिट साईड असते. ओके. मग जर असेट डेबिट आहे तर आपल्याला हे असेट्स आणि लायबिलिटी या रिअलायझेशनमध्ये पोस्ट करायचे आहेत. असेट डेबिट आहे तर मग असेट डेबिट साईडलाच पोस्ट होणार. मग ह्या लेजर अकाउंटमध्ये डेबिट साईड आपली ही असते. ओके. तर आपण हे सर्व असेट इथे पोस्ट करणार आहोत. तर इथे येणार तुमचं टू बिल्डिंग अकाउंट. ओके. अकाउंट वर्ड लिहायचा आहे आणि किती अमाऊंट आहे 88,000. मग इथे आउटर साईडला आपल्याला 88,000 पोस्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आहे फर्निचर. ओके. नेक्स्ट आहे फर्निचर. मग इथे टू फर्निचर अकाउंट किती 12,000 आहे. नेक्स्ट आहे डेटर. त्याच्याच खाली डेटर, डेटर अकाउंट त्याचं आहे 32,000. नेक्स्ट आहे स्टॉक. स्टॉकचे अमाऊंट आहे 24,000. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल. त्याचे आहे 4,000. ओके. नेक्स्ट आहे कॅश. आता कॅश इथे नाही येणार तर कॅशचं आपण लेजर अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे, त्याला त्याच्याच अकाउंटमध्ये पोस्ट करायचं आहे. मग असेट साईड कुठली असेल डेबिट, मग याला पण डेबिट साईडला, पण इथे आपण कॅश नाही लिहायचं आहे. बघा इथे पण कॅश आहे आणि आपण कॅश अकाउंटच प्रिपेअर करतो. जेव्हा सेम नाव असतं तर त्याच्यासाठी लिहायचं असतं बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके. बॅलन्स ब्रॉड डाऊन किती अमाऊंट आहे 4,000. कॅशला कॅशमध्येच आणायचं आहे. बाकीचे जे असेट्स होते ते आपण इथे रिअलायझेशनमध्ये पोस्ट केलेले आहे. असेट साईड कुठली असते डेबिट असते. मग डेबिटलाच आपण हे सर्व पोस्ट करायचे आहे. त्याच्यानंतर बघायचं झालं तर लायबिलिटी. लायबिलिटी साईड कुठली असते क्रेडिट असते. ओके. लायबिलिटी साईड कुठली असते क्रेडिट असते. मग हे सर्व क्रेडिट साईडला पोस्ट होणार आहेत. मग क्रेडिटला लिहिताना बाय क्रेडिटर अकाउंट किती 18,400. त्याच्यानंतर बाय बिल्स पेएबल अकाउंट 5,600. त्याच्यानंतर आहे बघा रिझर्व फंड. जेव्हा आपण रिझर्व्स बोललो जातं तर रिझर्व म्हणजे काय तर प्रॉफिट मधला काढलेला छोटासा पार्ट. मग तो प्रॉफिट आहे असंच आपण समजूया. मग प्रॉफिट कोणाला देतात पार्टनर्स लोक काय करतात डिस्ट्रीब्यूट करून घेतात. म्हणून जे पण काही रिझर्व्स असतं ते आपल्याला पार्टनर्स कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आणि आता बघू शकता तर लायबिलिटी क्रेडिट साईड आहे म्हणून हे पण इथे पार्टनर्समध्ये क्रेडिटला पोस्ट होणार. आपण फर्स्ट लाईन सोडणार आहेत कारण तिथे आपल्याला बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहायचं असतं. इथे येणार बाय रिझर्व फंड. आता जर बघितलं तर इथे 20,000 आहेत पण इथे वेगवेगळे पार्टनर्स आहेत तर आपल्याला पार्टनर्स लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मग इथे आपल्याला रेशो सांगितलेला असतो.
की पार्टनर लोकांचा रेशो काय आहे. मग इथे बघूया आपण, गणेश आणि कार्तिक आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस. काय बोललंय, इक्वली, जे पण काय असेल ते इक्वली ट्रान्सफर होणार आहे. म्हणून हे आता 20,000 आहेत, मग इक्वली किती जाणार, 10,000 प्रत्येकी. ते 10,000 जाणार प्रत्येकाला. ओके, तर असं हे जे पण रिझर्व असेल, रिझर्व वर्ड दिसला तर तुम्हाला कुठे ट्रान्सफर करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल. कारण रिझर्व का असं प्रॉफिट असतं. ओके, प्रॉफिट पार्टनर्स लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. नेक्स्ट आहे कॅपिटल. बघा, कॅपिटलचं कॅपिटलमध्येच ट्रान्सफर करायचं. जसं आपण कॅश होतं ते कॅशमध्ये ट्रान्सफर केलं, मग त्याला काय लिहिलं आपण, बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहिलं. ओके, तसं सेम इथे पण करायचं आहे. कॅपिटल कॅपिटलमध्येच येणार आणि लायबिलिटी साईड क्रेडिट असल्यामुळे ते क्रेडिटला जाणार आहे. इथे येणार बाय, सेम नाव आहे कॅपिटल, इथे पण कॅपिटल, म्हणून काय लिहायचं आहे, बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, मग गणेशचे किती आहेत, तर 40,000 आहेत आणि कार्तिकचे किती आहेत, 80,000 आहेत. ओके, गणेशचे 40 आहेत आणि कार्तिकचे किती आहेत, 80,000 आहेत. तर अशा प्रकारे हे आपण असेट्स आणि लायबिलिटीज आपल्याला ह्या पहिल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायच्या आहेत. असेट साईड डेबिट असे म्हणून हे डेबिटला आले, लायबिलिटी साईड क्रेडिट असे म्हणून ते क्रेडिटला आले, आणि ज्यांचे अकाउंट्स आहेत त्यांना त्यांच्या अकाउंट्समध्ये ट्रान्सफर करायचं आहे. आणि जे रिझर्व असतात ते पार्टनर लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. ओके, आता आपल्याला ॲडजस्टमेंट्स सॉल्व करायचे आहेत. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट्स सॉल्व करायचे आहे. आता मी एक गोष्ट सांगतो, ती लक्षात ठेवा, म्हणजे जो रूल आहे तो लक्षात ठेवा. आपण जेव्हा इथून असेट ट्रान्सफर केले ते इथे आले डेबिट साईडला. आता जर ॲडजस्टमेंटमध्ये जर असेट आले तर त्याला ऑपोजिटला ट्रान्सफर करायचं. सेम रूल लायबिलिटीसाठी आहे. लायबिलिटी आपण इथे क्रेडिटला ट्रान्सफर केलेले आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये जर लायबिलिटी आल्या तर ते आपण डेबिट साईडला पोस्ट करणार आहोत. ओके, चला तर बघूया फर्स्ट. आता बघा, इथून ॲडजस्टमेंट स्टार्ट झालेलं आहे आपलं. बिल्डिंग असेट्स वर रिअलाइज. आता त्यांनी सांगितले की असेट रिअलाइज केले म्हणजे काय केले, सेल केले. ओके, असेट काय केले, सेल केले, विकलेले आहे. तर कुठले कुठले असेट विकले, तर बिल्डिंग, डेटर, स्टॉक, बिल्स रिसिवेबल. ओके, एवढे त्यांनी असेट काय केलेले आहेत, सेल केले आहेत, विकलेले आहेत. मग आता असेट आहेत, मी जसं बोललो की असेट आपण आधी इथे ट्रान्सफर केले होते. आता जर ॲडजस्टमेंटमध्ये असेट्स आले तर त्याचा इफेक्ट आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचा आहे. ओके, मग त्याचा इफेक्ट इथे येणार. पण आता इथे लिहायचं काय, बघा, मी काय माझ्या कंपनीमधून काहीतरी विकतोय तर मला काहीतरी कॅश भेटेल. ओके, ओके, कॅश भेटणार, म्हणून इथे काय लिहिणार मी, कॅश अकाउंट. ओके, मी कुठले कुठले असेट विकले ते मी याच्या खाली लिहिणार आहे. मग कुठले विकले, तर फर्स्ट बिल्डिंग, त्याचे किती, 82,000. त्याच्यानंतर आहे डेटर, त्याचे आहेत 22,000. नेक्स्ट आहे स्टॉक, त्याचे आहे 20,000. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल, 3,200. असे हे असेट्स विकले गेले आहेत. ओके, असेट विकले म्हणजे आपल्या कंपनीला काहीतरी इन्कम झाले आणि इन्कम पुढे क्रेडिट साईडला पोस्ट करतात. ओके, तसं पण मी तुम्हाला एक रूल सांगितलेला आहे. असेट जेव्हा आपण आधी इथून असेटमधून ट्रान्सफर केले तर इथे डेबिटला आले, ॲडजस्टमेंटमध्ये असेट आले तर त्याला क्रेडिटला पोस्ट करायचं, म्हणून हे क्रेडिटला आले. ओके, आता याची टोटल करायची आहे. 88, बघूया आपण इथे करूया. 82,000. ओके, 82,000. दुसरे आहे 22,000. तिसरे आहे 20,000. नेक्स्ट आहे 3,200. टोटल करताना थोडं स्पेस टाकून लिहायचं, 0, म्हणजे टोटल करायला आपल्याला व्यवस्थित भेटेल. 0, 2, 2, 4, 4 आणि 3, 7, 10, 12, 1,27,200. ओके, 1,27,200. हा झाला पहिला इफेक्ट. एवढे ॲडजस्टमेंट 2 इफेक्ट्स असतात. मग त्याचा दुसरा इफेक्ट कुठे जाणार, इथे आपण बायच्या समोर काय लिहिलं आहे, कॅश, म्हणजे याचा दुसरा इफेक्ट कॅशमध्ये जाणार आहे. हा क्रेडिट साईडला आहे, कॅशमध्ये डेबिट साईडला जाणार. मग इथे लिहायचं काय, हा कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय, तर रिअलायझेशन अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय, म्हणून इथे लिहिणार आपण 2
रिअलायझेशन अकाउंट. किती टोटल अमाऊंट टाकायची इथे. इथे असेट लिहायची गरज नाही. 1,27,200. ओके, तर हा फर्स्ट इफेक्ट आहे. फर्स्ट ॲडजस्टमेंट आपण सॉल्व केलेला आहे. तर असेट साईडवरून जेव्हा पोस्टिंग केली तर डेबिटला आले असेट. ओके, ॲडजस्टमेंटमध्ये असेट्स आले तर याचा इफेक्ट क्रेडिटला पोस्ट करायचा. आणि अजून काय इथे लिहायचं काय, असं कसं ओळखायचं, जर तुम्हाला एक आयडिया देतो. जर तुम्ही हे ॲडजस्टमेंट रीड केलं तर तुम्हाला कुठे इथे पार्टनरचं नाव दिसलं का? नाही. मग जेव्हा पार्टनरचं नाव नसेल तर आपल्याला काय लिहायचं आहे, कॅश अकाउंट असं लिहायचं आहे. ओके, तर असं तुम्ही सॉल्व करू शकता. इथे कॅश लिहायचं, मग दुसरा इफेक्ट कॅशमध्ये जाणार. जेव्हा रिअलायझेशनमधून ट्रान्सफर होतं इफेक्ट तेव्हा रिअलायझेशनचंच नाव लिहायचं असतं, म्हणून इथे आपण लिहिलं टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, नेक्स्ट नेक्स्ट बघू शकता तुम्ही की गणेश ॲग्री टू टेक ओव्हर फर्निचर. ओके, इथपर्यंत हे ॲडजस्टमेंट आहे. गणेश आहे आणि त्यांनी फर्निचर असेट्स आहे. तर मी आधीच बोललो जर असेट्स आले ॲडजस्टमेंटमध्ये तर त्याचा इफेक्ट आपल्याला क्रेडिट साईडला पोस्ट करायचा आहे. मग इथे मी लिहिणार बाय. आता बघा काय लिहायचं ते पण सांगतो. कधी पण ॲडजस्टमेंट चेक करायचं. ॲडजस्टमेंटमध्ये जर पार्टनरचं नाव असेल तर पार्टनरचं नाव लिहायचं आणि पार्टनरचं नाव नसेल तर आपल्याला कॅश लिहायचं आहे. आता बघू शकता इथे गणेशचं नाव दिलेलं आहे त्यांनी, म्हणून आपण इथे लिहिणार गणेश कॅपिटल अकाउंट. गणेश कॅपिटल अकाउंट. ब्रॅकेटमध्ये त्यांनी काय टेकन केलं आहे, फर्निचर. ओके, ब्रॅकेटमध्ये लिहायचं त्यांनी जे टेकन केलेलं आहे ते फर्निचर. किती अमाऊंट आहे, 10,000. मग 10,000 इथे आपण आउटर साईडला पोस्ट करणार आहे. आता याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, तर गणेश कोण आहे, पार्टनर आहे. ओके, आणि इथे लिहिले पण आपण की गणेश कॅपिटल, म्हणजे हा दुसरा इफेक्ट कॅपिटलमध्ये जाणार आहे. इथे क्रेडिटला आहे तर इथे डेबिटला येणार. कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय, रिअलायझेशन. सो इथे आपण लिहिणार टू रिअलायझेशन अकाउंट. किती, कोणाचं नाव आहे, गणेश. गणेशच्या कॉलममध्ये 10,000. ओके, गणेशच्या कॉलममध्ये 10,000, कार्तिकला डॅश. समजलं. कधी पण ॲडजस्टमेंट रीड करायचं. असेट आहे की लायबिलिटी ते समजून घ्यायचं. असेट असेल तर इफेक्ट क्रेडिटला येतो. ओके, लायबिलिटी असली तर डेबिटला. क्लिअर आहे. आता आपल्याला समजलं असेट होतं म्हणजे इफेक्ट इथे येणार होता क्रेडिटला. मग इथे लिहायचं काय, तर ॲडजस्टमेंटमध्ये पार्टनरचं नाव दिलं असेल तर पार्टनरचं नाव, आणि पार्टनरचं नाव नसेल दिलं तर काय लिहायचं, कॅश. ओके, असं हे आपण आता ॲडजस्टमेंट सॉल्व केलं. नेक्स्ट आहे रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंट टू ₹2,000. आता मला सांगा एक्सपेन्सेस कुठे पोस्ट करतात. नॉमिनलचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. कंपनीचे जे एक्सपेन्स असतात, कंपनीचे जे लॉस असतात ते आपल्याला डेबिट साईडला पोस्ट करायचे आहेत. म्हणून इथे येणार तुमचं टू. आता लिहायचं काय, पार्टनरचं नाव आहे का, नाही, म्हणून कॅश लिहायचं, कॅश अकाउंट. ओके, कॅश अकाउंट. किती अमाऊंट आहे, 2,000. ब्रॅकेटमध्ये ते काय आहे, तर रिअलायझेशन एक्सपेन्स आहे ते, म्हणून इथे लिहायचं रिअलायझेशन एक्सपेन्स. ओके, ब्रॅकेटमध्ये लिहायचं रिअलायझेशन एक्सपेन्स आणि इथे लिहायचं कॅश. कारण बघा पार्टनरचं नाव नाही म्हणून कॅश लिहायचं. पार्टनरचं नाव असतं तर पार्टनरचं नाव लिहिलं असतं. आता याचा दुसरा इफेक्ट, इथे कॅश लिहिलं आहे म्हणून याचा दुसरा इफेक्ट जाणार आपला कॅश अकाउंटला. इथे डेबिटला आहे म्हणून इथे जाणार क्रेडिट साईडला. इथे लिहायचं बाय. कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय, हा कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय, रिअलायझेशन. इथे लिहायचं बाय रिअलायझेशन अकाउंट. काय लिहायचं, बाय रिअलायझेशन अकाउंट. किती अमाऊंट आहे, 2,000. क्लिअर आहे. आता हे आपले ॲडजस्टमेंट सॉल्व झालेले आहेत, पण याच्यामध्ये ना एक रूल आहे. रूल म्हणजे काय, ज्या आउटसाइडर लायबिलिटीज आहेत, आउटसाइडर म्हणजे इथून लायबिलिटीमधून जे पार्टनर्स कॅपिटलमध्ये आल्या, काय काय आलं, कॅपिटल आलं, रिझर्व्ह आलं, तर यांना सोडून द्यायचं, बाकीच्या ज्या लायबिलिटीज उरलेल्या आहेत. ओके, बाकीच्या ज्या लायबिलिटीज उरलेल्या आहेत, ओके, पार्टनर्स कॅपिटलमध्ये रिझर्व्ह आलं, कॅपिटल आलं, यांना सोडून द्या. बाकीच्या कुठल्या लायबिलिटीज आल्या, क्रेडिटर, बिल्स पेएबल. ओके, मग ह्या लायबिलिटी ॲडजस्टमेंटमध्ये आल्यात का चेक करायचं. मग बघू शकता आल्यात का, नाही आल्या.
मग जेव्हा ह्या लायबिलिटी आल्या नसतील ॲडजस्टमेंटमध्ये, तेव्हा आपल्याला त्या पे करायला लागतात, स्वतःहून त्या पे करायच्या असतात. ओके, तो एक रूल आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. हा रूल तुम्ही लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. काय तर आउटसाइडर लायबिलिटी जर ॲडजस्टमेंटमध्ये नसतील तर त्या आपल्याला पे करायला लागतात. आता लायबिलिटीचा इफेक्ट कुठे पोस्ट करणार? जेव्हा आपण इथून लायबिलिटी पोस्ट केल्या त्या क्रेडिटला गेल्या, मग ॲडजस्टमेंटवाल्या कुठे पोस्ट करायचं तर डेबिट साईडला. म्हणून इथे लिहायचं टू कॅश अकाउंट. तर कॅशच का, कारण पेमेंट करतोय ना, पेमेंट करतो म्हणजे कॅश जाणार आहे. मग काय काय पे करतोय? क्रेडिटर आणि बिल्स पेबल. मग इथे ना क्रेडिटरचे किती 18,400. त्याच्यानंतर आहे बिल्स, क्रेडिटरचे 18,400. बिल्स पेबलचे आहेत 5,600. ओके, तर टोटल होणार याची 19 आणि 5 किती 24,000. मग याचा दुसरा इफेक्ट कुठे जाणार आहे? इथे काय लिहिलंय? कॅश. म्हणून दुसरा इफेक्ट कॅशमध्ये जाणार आहे. इथे डेबिट आहे तर दुसरा इफेक्ट जाणार त्याचा क्रेडिट साईडला. बाय कुठल्या अकाउंटमधून येतो? रिअलायझेशन अकाउंटमधून येतो. म्हणून इथे येणार रिअलायझेशन अकाउंट. किती? 24,000. ओके, ते बघू शकता तुम्ही किती आहे? 24,000. मी इथे पण 24,000 पोस्ट करायचे आहे. तर असं हे सॉल्व करायचं आहे. शेवटचा रूल तुम्ही लक्षात ठेवायचा आहे की आउटसाइडर लायबिलिटीज जर ॲडजस्टमेंटमध्ये आल्या नसतील तर तुम्हाला त्या पे करायच्या आहेत. ओके, मग लायबिलिटीचा पहिला इफेक्ट कुठे मारायचा असतो? रिअलायझेशनच्या डेबिट साईडला. आणि लिहायचं काय? टू कॅश, कारण पेमेंट करतो आपण. ओके, सेकंड इफेक्ट कुठे जाणार? कॅशमध्ये. मग इथे लिहायचं कुठल्या अकाउंटमधून आला हा? रिअलायझेशनमधून आला. म्हणून इथे रिअलायझेशन लिहायचं. ओके, तर असं हे सॉल्व करायचं आहे आपल्याला. क्लिअर आहे?